अहमदनगरच्या कापड बाजार ते सर्जेपुरा रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं परिसरातल्या नागरिकांची सह्यांची मोहीम राबवून महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, संजय शेंडगे, अभिजित अष्टेकर आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते। महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नगर शहराच्या मध्यवर्ती भागात कापड बाजार ते सर्जेपुरा आणि लाल टाकी या रस्त्यांची सध्या प्रचंड दुरावस्था झालेली आहे। अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत आहेत। नगरच्या बाजारपेठेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक खरेदीसाठी येत असतात, तरी या रस्त्याच्या दुरावस्थेकडे महानगरपालिका दुर्लक्ष करते। महानगरपालिकेला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही, तरी या रस्त्याचं काम तातडीने सुरू करावं असं या निवेदनात नमूद केलेलं आहे। या प्रसंगी संभाजी कदम म्हणाले, जिल्ह्याची बाजारपेठ म्हणून कापड बाजार ओळखला जातो। या भागातले दुकानदार, व्यापारी, रहिवासी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचा कर भरतात, पण महानगरपालिका इथल्या समस्यांकडे साफ दुर्लक्ष करते। कापड बाजार ते सर्जेपुरा आणि लाल टाकी या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। याबाबत वेळोवेळी शिवसेनेनं पाठपुरावा केला, पण कोणतीही कार्यवाही या ठिकाणी झाली नाही। आता नागरिक आणि व्यापारी रस्त्यांवर उतरून सह्यांची मोहीम हाती घेऊन या विरोधात शिवसेनेच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे। या उपरही जर महानगरपालिकेनं काही उपाययोजना केल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल असं त्यांनी यावेळी नमूद केलं। आज आम्ही या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले की कापड बाजार ते सर्जेपुरा ते नेहरू पुतळ्याजवळचं रोड याच्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात म्हटलं की लवकरात लवकर हा रोड मंजूर झालेला आहे। या जनतेच्या पैशातला रोड आहे, जनता टॅक्स भरती आहे नगर शहराची, तरी देखील महानगरपालिका प्रशासन त्यावर लक्ष देत नाही। म्हणून आम्ही त्यांना जागा करण्यासाठी या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवली भर बाजारपेठेत आणि त्याचं निवेदन हे आयुक्तांना दिलेलं आहे। या ठिकाणी जर रोड झाला नाही तर आम्ही निश्चितच शिवसेना स्टाईलने आंदोलन करू। आमचं म्हणणं एवढं आहे की या ठिकाणी पूर्वीचे जे रस्ते मंजूर झालेले आहेत यांना काहीच हरकत नाही आहे। दरवेळेस काहीतरी बागलबुवा पुढं करायचं, आचारसंहिता आहे, हे ते अशी काहीतरी बोगस कारणं दाखवून लोकांना ह्या सुविधांपासून वंचित ठेवलेलं आहे आणि तिथे या ठिकाणी एवढं वयोवृद्ध लोकांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत। वयोवृद्ध लोकांना त्या रस्त्याने पायी चालणं देखील मुश्किल झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये रोड न झाल्यास आम्ही निश्चितच शिवसेना स्टाईलने आंदोलन करू।